Come on, students. Today we are looking that continued lesson which we were studying last on last Wednesday. ओके, म्हणजे मंगळवारी आपण हा लेसन आपण पाहिला होता, युनिट 2.6. आणि मी आता नीट स्क्रीनकडे तुमचं सगळ्यांचं लक्ष पाहिजे. हां, बघा, नीट बघा. मी तुम्हाला हा जो लेसन आहे युनिट 2.6 ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चन इन माइंड, हा लेसन शिकवला होता. त्याचं इंट्रोडक्शन हे झालेलं होतं. हे जे मी आता सर्कल केलं आहे ना, हे सगळं इंट्रोडक्शन मी समजून सांगितलं होतं. त्यानंतर ही ॲक्टिव्हिटी जी आहे ही सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितली होती, बरोबर. आता आपण पुढे सरकणार आहोत. ॲक्च्युअल लेसन आपण पाहणार आहोत. बघा, मी कधी कधी स्क्रीन लहान करतो, कधी कधी मोठं करतो. तुमचं लक्ष त्याच्याकडे असलं पाहिजे. हां, आता आपण सुरुवात करूया. ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड, म्हणजे जे महान लोक असतात यांच्या मनामध्ये सतत प्रश्न हे निर्माण असतात. मी स्क्रीन थोडं मोठं करतो आहे जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित दिसायला पाहिजे आणि समजायला पाहिजे. ओके, आता बघा, थोडं स्क्रीन मोठं अजून. ओके, नीट. आता मी लेसन वाचतो आहे. तुमचं प्रत्येक ओळीच्या प्रत्येक शब्दाकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे, जेणेकरून या लेसनमध्ये जे नवीन कठीण शब्द येत आहेत ना, पहिल्यांदाच प्रत्येक लेसनमध्ये नवीन शब्द, डिफिकल्ट वर्ड्स जे असतात ते येतात आणि ते कसे उच्चारावे, त्यांचा अर्थ काय असतो, मी त्यांच्याकडे अंडरलाईन करणार आहे आणि ते तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकायचं आणि तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचं, बरोबर. आता बघा, चला सुरुवात करूया. ग्रेट सायंटिस्ट, बरं का, ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेसलेस विथ क्वेश्चन्स. नीट लक्ष द्या. जे सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन ज्या लोकांच्या मनामध्ये असतो त्यांचं मन जे असतं ना ते नेहमी रेसलेस असतं. रेसलेस, बघा मी सर्कल केलं आहे. रेसलेस म्हणजे अस्वस्थ. म्हणजे एखादा प्रश्न त्यांच्या मनामध्ये जर आला ना तर त्याचं उत्तर जर त्यांना शोधता नाही आलं किंवा त्यांना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते अस्वस्थ असतात. ते की या प्रश्नाचं उत्तर काय असेल, या प्रश्नाचं उत्तर काय असेल, असं असतं ते. पुढे दे कीप आस्किंग, ते सतत विचारतात. काय विचारतात बघा. वाय डज धिस हॅपन, कॅन आय मेक इट बेटर, और व्हॉट मोर कॅन धिस डू. याचा अर्थ काय, ते सतत त्यांच्या मनाला प्रश्न विचारतात की हे असं का घडतं, मी याला याहीपेक्षा चांगलं बनवू शकतो का, किंवा अजून काय होऊ शकतं बरं, अजून काय करू शकतो बरं, असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये येत असतात, बरं का. बघा पुढे काय म्हणतात ते. लेट अस स्टडी द लाईफ ऑफ अ ग्रेट सायंटिस्ट हू लिव्ड इन द सेम एरा. बघा बघा बघा, म्हणजे चला आता आपण असे काही महान शास्त्रज्ञ होऊन गेलेत त्यांच्या आयुष्याविषयी आपण अभ्यास करूया की की जे APJ अब्दुल कलाम आहेत किंवा CV रमन शास्त्रज्ञ होते. एरा हा जो शब्द आहे, एरा, नीट लक्ष द्या. एरा मी सर्कल करतो. एरा म्हणजे कालखंड. ज्या युगामध्ये APJ कलाम होते त्याच युगामध्ये CV रामन पण होते. आता म्हणजे तुम्ही म्हणाल मग APJ अब्दुल कलाम तर मग 2 वर्षापूर्वी वारलेत, मग त्याच्या अगोदर 2-10 वर्षापूर्वी CV रामन वारले का? नाही. एरा म्हणजे एक शतक, कालखंड असतो. 100 वर्षाचा कालखंड असतो. त्या शतकामध्ये ते सुद्धा येऊन गेले. तर पुढे काय म्हणतात, who lived in the same era as Einstein but about 5,000 kilometers east of Germany in India. म्हणजे काय, आईन्स्टाईन नावाचे सुद्धा शास्त्रज्ञ होऊन गेले. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असेल. अल्बर्ट आईन्स्टाईन नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले. जवळजवळ जर्मनी म्हणजे अबाउट 5,000 किलोमीटर्स ईस्ट ऑफ जर्मनी इन इंडिया, म्हणजे भारतापासून 5,000 किलोमीटर अंतरावरती जर्मनी नावाचा देश आहे. त्या ठिकाणी अल्बर्ट आईन्स्टाईन नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेले. पुढे बॉर्न इन
तिरुचिरापल्ली इन साऊदर्न इंडिया इन द इयर 1888. भारताच्या म्हणजे उत्तरीय भारताच्या तिरुचिरापल्ली गावात जन्मलेले 1888मध्ये कोण? भारताच्या उत्तरीय भागात तिरुचिरापल्ली नावाचं शहर आहे, मोठं सर्कल केलं बघा. या शहरामध्ये 1888मध्ये सी व्ही रामन यांचा जन्म झाला. आता पुढे, रामन ग्रू अप टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन इंडिया. आणि सी व्ही रामन हे भारतातले अतिशय महान शास्त्रज्ञ झालेत. पुढे, ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट अँड वॉज डीपली इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड ऑकॉस्टिक्स. सी व्ही रामन हे लहानपणापासून अतिशय हुशार होते आणि त्यांची जी आवड होती ही ऑप्टिकल सायन्स म्हणजे तर तुम्हाला पुढे सांगतोच मी, आणि ऑकॉस्टिक्स हे 2 मुद्दे आहेत ते तुम्हाला सांगतो. याचा अर्थ त्यांनी इथे दिलेला आहे बघा. हे असेल इथं, कुठे गेलं ऑकॉस्टिक्स. ठीक आहे, तुम्हाला मी सांगतो पुढे, लगेच सांगतो. तर पुढे काय म्हणतात ते, धिस इज व्हॉट परहॅप्स लेड हिम टू डिस्कवर दॅट द मृदंगम अँड दी तबला produced more melodious sounds than any other percussions. लगा लक्ष द्या, परक्युशन इन्स्ट्रुमेंट. सी व्ही रामन यांचं असं म्हणणं होतं की आपण जो तबला, तुम्हाला माहिती ना, तबला वाजवतो आपण, त्यानंतर मग मृदंगम हे सगळे संगीत क्षेत्रातले वाद्य आहेत. हे ज्यावेळेस आपण वाजतो तर यांचा आवाज किती छान येतो. तर ते असं म्हणतात की विज्ञानामध्ये जे अजून आवाज आहेत त्यांच्यापेक्षा तबला आणि मृदंगम यांचा आवाज खूप छान असतो. मृदंगम म्हणजे काय, आपण त्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये नाल म्हणतो बघा. आपल्या गावात कीर्तन असतं त्यावेळेस एका बाजूला एक लांब असं लाकडी वाद्य असतं आणि त्याला वाजवतात, त्याला मृदंगम असं म्हणतात. पुढे काय म्हणतात, ही वॉज fascinated by colorful things to be it a flower, butterfly or game. सी व्ही रामन हे जेवढ्याही निसर्गामध्ये विविध रंगांच्या वस्तू आहेत, जसं फुलं असतील, बटरफ्लाय म्हणजे तुमचं काय म्हणतात तुम्ही त्याला, बटरफ्लाय आपण याला म्हणतो ना, पतंग, हिंदीमध्ये पतंग म्हणतो आणि मराठीमध्ये आपण त्याला फुलपाखरू म्हणतो. या ज्या वेगवेगळे जे लहान लहान सूक्ष्म जीवाणू आहेत यांच्यापासून, यांच्या विविध रंगांपासून सी व्ही रामन फारच आकर्षित झालेले होते बरं का. पुढे काय म्हणतात, ही केप्ट सिकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. म्हणजे एवढंच नाही, सी व्ही रामन हे लहानपणापासून त्यांच्या आजूबाजूला जे काही जग आहे, त्यांच्या आजूबाजूला जो काही परिसर होता, त्या परिसरामध्ये आढळणाऱ्या सगळ्या गोष्टींची ते बारीक बारीक चौकशी करायचे. पुढे बघा, ही बिकेम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. म्हणजे सी व्ही रामन साऊंड रिलेटेड फिजिक्स म्हणजे काय, पदार्थ विज्ञान, भौतिकशास्त्र, आणि भौतिकशास्त्र आणि आवाज, साऊंड याचा खूप जवळचा संबंध आहे. म्हणून सी व्ही रामन पुढे जाऊन भौतिकशास्त्र या विषयामध्ये तज्ज्ञ झालेत बरं का. पुढे काय म्हणतायत ते, वन डे अ शिप सेल्ड फ्रॉम द पार्ट ऑफ लंडन टुवर्ड्स कॅलकटा. एके दिवशी काय झालं, लंडन या शहरापासून, म्हणजे इंग्लंड नावाचा देश आहे, ते लंडन त्यांची राजधानी आहे. जशी आपली भारताची राजधानी न्यू दिल्ली आहे, तसं इंग्लंड या देशाची राजधानी लंडन या शहरापासून
एक जहाज निघालं बरं का. एक जहाज निघालं, कलकत्त्याला ते जहाज येत होतं. आता पुढे काय म्हणतात ते, ऑन बोर्ड वॉज यंग सी व्ही रामन. त्या जहाजावरती सी व्ही रामन बसले होते. हू हॅड डिलिवर्ड अ लेक्चर ऑन अकॉस्टिक्स ऑफ द व्हायोलिन इन लंडन. त्यांनी सी व्ही रामनांनी व्हायोलिन, तुम्हाला माहिती आहे चित्रपटामध्ये व्हायोलिन वाजवलं जातं. तुम्ही कदाचित तुम्हाला सांगायला हरकत नाही, मोहब्बते नावाचा चित्रपट तुम्ही बघितला असेल. त्याच्यामध्ये तो शाहरुख खान, त्याच्या हातामध्ये ते वाद्य असतं बघा, ते वाद्य तो वाजवतो ना, त्याला व्हायोलिन असं म्हणतात. आणि सी व्ही रामनांनी त्या वाद्याविषयी त्या जहाजावरती बसलेल्या प्रवाशांना मार्गदर्शन केलं आणि व्याख्यान दिलं. ही वॉज नाऊ ऑन द शिप्स डेक गेझिंग ॲट द ब्लू वॉटर्स ऑफ द ओशन. आणि ते व्याख्यान देत असताना सी व्ही रामन ते चालत्या जहाजाच्या ज्या पुढचा भाग असतो डेक, त्याच्यावरती बसून ते समुद्राचं जे अत्यंत निळं पाणी जे होतं त्या पाण्याकडे टक लावून ते बघत होते बरं का. पुढे, ॲज ही ग्लान्स अप ॲट द स्काय विच वॉज ऑफ द सेम शेड ॲट द ओशन. त्यांनी जसं काही समुद्राच्या निळ्या पाण्याकडे बघितलं. आता तुम्ही बघा, आपल्या लेसनचा हा जो कलर आहे बॅकग्राऊंडचा, हा सुद्धा निळा आहे बघा, समुद्राच्या पाण्यासारखा, आकाशसारखा दिसतो आहे बरोबर. तर सी व्ही रामनांनी जहाजावर बसत असताना पाहिलं की बसलेलं असताना पाहिलं की समुद्राचं पाणी पण निळं दिसतं आहे आणि वरती आकाशाकडे बघतो, ते आकाशसुद्धा निळं दिसतं आहे. काय गंमत आहे बुवा. तर ॲज ही ग्लान्स अप ॲट द स्काय विच वॉज ऑफ द सेम शेड ॲट द ओशन, अ सिरीज ऑफ क्वेश्चन पॉप्ड अप in his head. Why are both the sea and the sky blue in color? What is the science behind its occurrence? आणि त्याच्या मनामध्ये प्रश्न आला की काय गंमत आहे बुवा, काय जादू आहे, समुद्राचं पाणी पण निळं, आकाशाचं वरती आकाश दिसतं तेही निळं, काय आहे मॅटर, काय आहे. हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न सतावत राहिला. आपण इथे थांबूया. पुढच्या तासाला आपण पुढचा भाग बघूया. टिल देन, गुड बाय. तुम्ही सगळ्यांनी घरीच थांबायचं, सगळ्यांची काळजी घ्यायची बरं का. कोणी बाहेर जायचं नाही, आईवडिलांची काळजी घ्यायची हां, आणि सतत हात धुत राहायचे. कोणीही बाहेर पडायचं नाही विनाकारण.